नमस्कार, प्रतिकार न्यूजमध्ये आपले स्वागत करते। घंटागाडी कर्मचाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सन 1997, 98, 99 या वर्षीत शहराच्या स्वच्छतेसाठी टप्प्याटप्प्याने 373 घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती दिल्या। या कामगारांनी हे शहर स्वच्छ राहण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून प्रामाणिकपणे काम केले। प्रदीर्घ सेवेनंतर आम्ही महापालिकेचे कामगार आहोत, आम्हाला कायम करून आम्हाला आरोग्य कर्मचारी प्रमाणे वेतन व सुविधा मिळाव्यात ही न्याय मागणी या कामगारांनी केली। यासाठी अनेक आंदोलने संघर्ष झाले। या कामगारांच्या लढ्यामध्ये मी व मानव कांबळे कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे राहिलो। शहरातील ज्येष्ठ नेते अजमभाई पानसरे तसेच कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन जिंजुर्डे, गणेश भोसले, नरहरी कापसे, बाबा आढाव, कॉम्रेड कै सुभाष सरीन, कै प्रभाकर देशपांडे, संजय वाघमारे, कैलास नानेकर आदी व घंटागाडी कर्मचाऱ्यांचे सर्व नेते यांनीही खूप मोठे योगदान दिले। मात्र हे घंटागाडी कामगार हे कामगार नसून ठेकेदार आहेत अशी आडमुठी भूमिका महापालिकेने घेतल्यामुळे या कामगारांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितली। औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने सकारात्मक निर्णय दिला, मात्र महापालिकेने हा निर्णय मान्य केला नाही व मुंबई उच्च न्यायालयामध्ये औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले। कामाला लागल्यापासूनची फरकाची रक्कम 100 कोटी होते, म्हणून 1 वर्षाची फरकाची रक्कम व आरोग्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुविधा देण्याचा योग्य निर्णय उच्च न्यायालयाने दिला। मात्र महापालिका प्रशासनाने या निर्णयाला देखील सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे पुन्हा आव्हान दिले। मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालय औद्योगिक न्यायालय यांचा निर्णय कायम ठेवून 27 वर्ष आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरील व न्यायालयीन लढाई करणाऱ्या गोरगरीब कामगारांना 3 फेब्रुवारी 2025 रोजी ऐतिहासिक न्याय दिला। या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात कायदेशीर लढाई ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी व सरीन मॅडम यांनी कामकाज पाहिले। मात्र या 27 वर्षात 73 कामगार मृत्युमुखी पडले। त्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर कामावर घेणे हा निर्णय देखील होणे महत्त्वाचे आहे। या संपूर्ण संघर्षात पुढाकार घेऊन न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सर्व कामगार पुढाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे तसेच कामगारांची भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या विधी तज्ज्ञांचे मनापासून अभिनंदन। सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे मनापासून स्वागत। कळावे अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब, लाईक व कमेंट आणि शेअर करा आणि पाहत रहा प्रतिकार न्यूज। नमस्कार।